जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्यास शासनाचा मान्यता मिळालेली आहे। म्हणजेच राज्यात जो जुलै 2019 मध्ये अतिवृष्टी झालेली होती ते ऑगस्ट 2019 पर्यंत झालेली होती। त्यामुळे या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेली होती आणि बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याच्या उद्देशाने शासनाकडून काही GR काढलेले होते। त्यापैकी 379.99 लाख निधी वितरित करण्यास शासनाचा प्रस्ताव होता। त्याच अनुषंगाने हा GR काढण्यात आलेला आहे। या टोटल 379.99 लाख इतक्या निधीपैकी जवळपास 70% निधी वाटपास शासनाची आज मंजुरी भेटलेली आहे। म्हणजे जवळपास 265.99 लाख हे राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे जे उद्भवलेली पूरस्थिती होती आणि त्यामध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य या अंतर्गत हे निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे। आणि अशा प्रकारे राज्याचे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 मध्ये कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आलेले आहे। अशा प्रकारे त्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि ही महत्त्वपूर्ण माहिती होती। जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।